पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन बघायला मिळत आहे। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे। वीज दरवाढी विरोधामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आता आक्रमक झाल्याचं दिसतंय। सकाळी सकाळी आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई आणि पुणे शहरातील लोकसभेचे उमेदवार गोविंद भाऊ गंगेकर यांना आपला प्रचार सोडून आपल्या कार्यकर्त्याला विनंती आहे की पत्रकारांना सहकार्य करा, त्यांना जागा द्या। आपल्याला या मागे शेखर या मागे या मागे। तर पुण्यातली थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये महावितरण कार्यालयाच्या बाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर, मोठ्या प्रमाणात खरं तर आंदोलन होताना दिसतंय। हातामध्ये बरेच फलक सुद्धा दिसत आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत, फलकांवरती काय नमूद केलेलं आहे? बरोबर आहे। राष्ट्रपेठेतल्या या विद्युत कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। हातात बॅनर आहेत जे महागाईच्या विरोधात त्यांचा आवाज सांगण्यासाठी उंचावले जातात। महागाई धुमात, जनता कुमात अशा पद्धतीने हे बॅनर आणि त्यासोबतच जो वीज दरवाढीचा शॉक जनतेला लागलाय त्यामुळे जे त्रस्त झालेले सगळे नागरिक आहेत त्यांच्या समस्या दाखवणारे हे सगळे फलक आपल्याला या आंदोलनामध्ये पाहायला मिळतात। या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झालेले आहेत। इतकंच नाही तर कसब्याचे आमदार रवींद्र गंगेकर हे देखील आपल्याला या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळेंच्या सोबत सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप असतील, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे असतील, मोहन जोशी असतील, हे सगळेजण आणि त्यासोबतच मोठ्या संख्येने दोन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते या आंदोलनामध्ये आपल्याला सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात। एकूणच जी वीज दरवाढ करण्यात आलेली आहे या वीज दरवाढीच्या विरोधात आपला आवाज दाखवण्यासाठी, ताकद दाखवण्यासाठी, निषेध दाखवण्यासाठी विरोधात जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतो। या सगळ्या आंदोलनामध्ये जे इंडिया फ्रंटचे जे घटक पक्ष आहेत ते देखील सहभागी झालेले आहेत। अगदी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते देखील आपल्याला या आंदोलनामध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी निश्चित ज्ञानेश्वर, त्यामुळे वीज दरवाढी विरोधामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादीचा आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।